सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती कमलेशला आपण पाहतोय. पहिलाच बॉल, नो बॉल, पंचांचा इशारा. कॅच झाली, ड्रॉप. नो +1. एकूण 2 धावा फलकावरती आड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 2 पाहायला मिळते. संदीप स्ट्रायकिंग एंड वरती होते, अमन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. कमलेश सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. आणि यस, फ्रीटचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 या आकड्यावर 3 ऑन द बोर्ड. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 1 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते. पुल करण्याचा प्रयत्न, फलंदाज मैदानावरती होत आहेत बाद. बिग विकेट डाऊन. संदीपच्या खेळीचा अंत. संदीप बॅक टू दी पवेलियन. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. संदीपच्या खेळीचा अंत. पहिला धक्का बसतोय. संदीप बॅक टू दी पवेलियन. सुरुवातीला स्कोरर घाबरतो. 3-3 ठिकाणी द्यायचे. बॅट्समन कोणी नवीन? राहुल मैदानावरती पाहायला मिळते. राहुल विजयाची चाहूल देऊ शकतील काय देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील हलक्या हाताने फक्त आणि फक्त पुश केलाय. मैदानावरती पुश करो और खुश रहो. आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 4 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला मार्गस्थ पाहायला मिळतोय, जे मात्र पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र विकेटचं पतन झालं. हुक मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज देखील बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक्झॅक्टली इथे आता पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे, कारण कमलेशने फंदे कसायला सुरुवात केली आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. रनआउटचा देखील प्रयत्न. येस सर, लिगबाशी एकदा वाढ होईल टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते. कमलेशने या मॅचमध्ये फार चांगली कामगिरी केली आहे, फार चांगली गोलंदाजी. ऑन साइडला टर्न केलाय. बॉल हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. राहुलच्या खेळीचा अंत. राहुल बॅक टू दी पवेलियन. झटका बसतोय दुसरा बॅटिंग करत असताना टीम वांद्रपाडा संघाला. 5 या आकड्यावरती अजून एक धक्का बसेल. विकेटचं पतन. नवीन बॅटर विशाल आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 5 या आकड्यावर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र हळबर गतीने पुढे सरकत असताना शेवटचा बॉल आणि कमलेशच्या खांद्यावरती जबाबदारी. एखादा अजून विकेट आली ना कमलेशला, तर मी म्हणेल दोन्ही ओव्हरची गोलंदाजीचा प्रेशर जो आहे याच ओव्हरमध्ये उतरून जाईल. आल्या बॉल डॉट. षटक क्रमांक पहिले समाप्त. धावसंख्या 5, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिलेची समाप्ती.
विराज पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 5. पाटील प्रतिष्ठान मैदानावरती आपली पाटीलकी दाखवतोय. काय कमालीची कामगिरी पाहायला मिळते या संघाच्या वतीने. दोन्ही मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे काय तर मागील मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी होतीच. जरूर शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅच गेली तरी देखील शेवटच्या मोमेंटला ती मॅच आपल्या खिशामध्ये टाकत असताना पाहायला मिळालं पाटील प्रतिष्ठान. दुसरीकडे वांद्रपाडा संघ सिंगल हँडेडली डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवत होता. मात्र ती मागील मॅच होती, ही आता मॅच आहे. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेची आहे. स्ट्रायकिंग एंडवरती अमन पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज विशालला आपण पाहतोय. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र पहिल्या दुसऱ्या षटकाला सुरुवात. फुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल आणि बघता बघता लँड होतोय. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. 4 धावेंसाठी चौकार. गुड स्ट्रोक बाय अमन. चौकार आलाय. एक्झॅक्टली ब्रिजेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या बाहेरून विश्लेषण करत आहेत. करेक्ट अगदी विश्लेषण आहे की जर तुम्हाला शॉर्टर वनचा वापर करायचा आहे मग थोडेसे खेळाडू तुम्ही ऑन साईडला वळवणं गरजेचं आहे ब्रिजेश सर. आणि तुमचं विश्लेषण अगदी बरोबर होतं. यावेळेस देखील मी म्हणेल रक्षात्मक स्ट्रोक नव्हता, हा अटॅकिंग इंटेंट पाहायला मिळाला. डबल तर कंप्लीट झाली आहे. ऍक्शन रिप्ले जर आपण पाहिलं आपल्याला एक गोष्ट कळेल. ऑफस्टमचा जो बाहेरचा बॉल आहे त्या बाहेरच्या बॉलसाठी तयार होण्यासाठी ते पहिलेच रूम बनवला होता. थोडेसे लेग स्टंप वरती शफल झाले होते. 2 धावा आड होतील. धावसंख्या फलकावरती 11. यावेळेस फुल टॉस बॉल मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. हो गई गलती, हो गई भूल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. विशाल बॅक टू दी पवेलियन. चला बॅटर. विशाल आउट झाला. 0 वर. आता कोण गेला आता? सुलतान. नाही कालची आज नाही खेळू शकत. सुलतान आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर सुलतान पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला अमन पाहायला मिळत आहेत. मैदानावरती धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर बनतील दर्शक आणि बॉल सीमा पलीकडे. अमन अमन आणि अमनचं वादळ मैदानावरती घोंगत असताना फटका दमदार आणि बॉल सीमा पार. षटकार. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो एक्सटेन्शन ऑफ आर्म, फुल पेस ऑफ द बॅट, मिडल ऑफ द बॅट, बॉलचं कनेक्शन आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. येस, तंत्रशुद्ध फटका आहे. टेक्निकल स्ट्रोक अमनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मिड ऑफचा फिल्डर ब्रिलियंट फिल्डिंग. आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल फलकावरती 19. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. गिरते पडते रन तो बचा लिए भाई. क्रिकेट में दाग लगे तो दाग अच्छे होते. धावसंख्या फलकावरती 18 धावा धावफलकावरती 19 5 बॉलचा खेळ झालाय.
19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील तयार होत असताना पुन्हा एकदा यावेळेस विकेट, फलंदाज बाद. विकेटचं पतन, सुलतानच्या खेळीचा अंत. 1 मोर विकेट डाऊन. धावसंख्या 19, 2 षटकांच्या अखेरीस. बॅट्समनचं नाव इकडे देखील कोणाला माहिती नाहीये. त्यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. विशेप मध्ये डाऊन द बॉल फिल्डर आहेत. कॅच होईल कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार मैदानावरती नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत. फलंदाज अमन बॅक टू दी पवेलियन. बाबू पाहायला मिळत आहेत मैदानावरती. विकेटचं पतन, 5वा धक्का बसतोय. नवीन बॅटर साईराज आपल्याला पाहायला मिळतील. चला साई भाऊ प्लीज. साईराज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. कमालीची कामगिरी होत असताना एकावरती एक मोठे धक्के बसत असताना 5वा धक्का बसतोय 19 या आकड्यावर. पाटील प्रतिष्ठान मधील एक ख्यातनाम खेळाडू ज्याच्याकडे लेदर बॉल क्रिकेट खेळायचा देखील दांडगा अनुभव आहे असा साईराज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. साईच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बाबू पाहायला मिळतात. पहिल्या बॉल वरती या मॅचची प्राइस विकेट घेतली आहे. फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल ऍड होईल. एका धावेच्या प्रयत्नामध्ये हे संपादित केलंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते पुढे सरकत असताना. धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. विकेटचं पतन, ओमकार खेळीचा अंत. मोठा धक्का बसतोय. बिग विकेट डाऊन. ओमकार बॅक टू दी पवेलियन. 6वा धक्का बसलाय. टॉप ऑर्डर परास्त, मिडल ऑर्डर एक्सपोज आणि आता टेलेंडर्स वरती जबाबदारी आलेली आहे.
सिंगल ॲड होईल. विजयच्या वतीने आलेली सिंगल. मैदानावरती कमालीची क्रिकेट आतापर्यंत तर खेळलं गेलंय. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 22 पाहायला मिळेल. 22 ऑन द बोर्ड. बॉल झालेत 5. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आतापर्यंत चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. मात्र कमबॅक होईल का नाही हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती आड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच साईराज 11 वर्सेस जय भोले मॅगी 11. चला लगेच विनंती असेल की टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. आलेली सिंगल पाहायला मिळते लेगबाजशी आणि एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. ते म्हणजेच तिसरं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 24 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 14 आणि या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 2 प्लस 3 प्लस 2 म्हणजे एकूण 5 धावा. लेगबाजच्या 2 आणि त्यासोबतीला 3 एकूण 5 धावा या फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅच जय बोले मॅगी 11 वर्सेस साईराज 11. संजय भाई यांना रिपोर्टिंग आपण करायचंय. संजय दादांना करा, राहुल दादांना करा किंवा तन्मय दादांना करा, पण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे टॉस साठी. चला जय बोले मॅगी 11 आणि साईराज. यावेळेस देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॉल आलाय डॉट. पांडू आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 24 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मिस हिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये. फिल्डर दूरवरती आहेत. कॅच साठी येणार नाही आहेत कारण माहिती अतिशय दूरवरचा बॉल आहे. मैदानावरती एक्झॅक्टली 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या 26. येस 1 शॉट त्यामुळे फक्त एकच धावा असेल. येस एकच धाव असेल. येस एकच धाव. धावसंख्या फलकावरती 25. ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती विजय आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील वेग, प्रचंड वेग. रन आउटचा प्रयत्न. एक्झॅक्टली मैदानावरती थोडीशी मिस्टेक. येस सर वाईट +1 एकूण 2 धावा. वाईट +1. (27) 27 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. एक्झॅक्टली मैदानावरती रन बनवणं अतिशय गरजेचं आहे. ते रन येत नाही आहेत. विकेट्स गेल्यात मात्र विकेट्सच्या जोडीला तुम्ही धावफलकावरती धावा ॲड करतायत पण अर्थ उडणार नाही जर चौकार षटकार येणार नाहीत तर. 45 ते 50 धावा तरी बनवणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. साईराजच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन. अजून एक धक्का बसेल. 4 बॉलचा खेळ झालाय. 27 धावा 7 गडी बाद. संजय दादा टॉस करायचं आपण. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. साईराज 11 जय बोले मॅगी 11. टॉस करणार आहोत आपण. संजय दादांशी आपण संपर्क साधायचे आणि लगेच आपण टॉस देखील करतोय.
बबलू पाहायला मिळत आहे. स्विच प्रयत्न होता, पहिल्याच बॉलवरती स्विच प्रयत्न आणि दुसऱ्या धाबीचा देखील आता प्रयत्न असेल. पांडू नाराज असतील मैदानावरती. आमचे ब्रिजेश सर हेच म्हणत असताना की लूज राहू नका. मात्र लेगबाजशी 2 धाबा फलकावरती आड होती. धावसंख्या फलकावरती 29. बबलू पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. पहिल्याच बॉलवरती अटेम्प्ट होता स्विच म्हणजे काय, स्विच अटेम्प्ट देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बरबाद. धावसंख्या 29 पाहायला मिळेल. यावेळेस देखील ड्राईव्ह करत असताना स्ट्रोक चांगला पाहायला मिळतं. हा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक होता. कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट. 2 धाबींच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 31. 31 धाबा षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र होतं 31 धाबा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 14, तिसऱ्या षटकामध्ये 5 आणि चौथ्या षटकामध्ये 7. एकूण धावसंख्या फलकावरती 31. पहिल्या षटकामध्ये स्कोर होता 5, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर होता 19, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर होता 24 आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 31. ही धावसंख्या आपल्याला फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील बाबू पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 31 पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. बाबू एक चांगला गोलंदाज आहे. बाबूने षटक क्रमांक 3 मध्ये फक्त 5 धाबा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे विकेट देखील कॅरी केले. कमलेश ज्याने देखील 5 धाबा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट देखील कॅरी केले होते. आलेली सिंगल पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 32. 32 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय बोले, मॅगी 11 आणि सायराज 11. चला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, विनंती. टॉससाठी रिपोर्टिंग करा प्लीज. रनआउटचा प्रयत्न पाहायला मिळते, मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. अजून एक धक्का बसेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. बबलूच्या खेळीचा अंत. 8वा धक्का बसतोय. मनीष कोलेकर आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटमधील एक ख्यातनाम खेळाडू, TDPL मधला सीझन क्रमांक 1 चा मालिकावीर आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगर यांचे अत्यंत फेवरेट प्लेयर मनीष कोलेकर. आमच्या वरब गावच्या प्रत्येक खेळाचा फेवरेट प्लेयर आहे मनीष दादा. एकच वादा मनीष दादा. मैदानावरती डॉट बॉल वन्स अगेन पाहायला मिळतोय. त्यावेळेस देखील मैदानावरती थोडीशी मिस्टेक आणि इथे एस्टनच्या मागे फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर होते. मैदानावरती डेफिनेटली आलेली सिंगल. धावसंख्या 33. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल असेल. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अवनीश मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अवनीशच्या या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका आला. धावसंख्या 39 पर्यंत जरी पोहोचली, 40 धावा काय केलं यापेक्षा काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून 5 षटकांमध्ये पहिले 2 षटकं चांगले झाले ना, मॅचमध्ये चुरस पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते. पण हे क्रिकेट आहे, कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला क्रिकेटमध्ये वेळ लागत नसते. यावेळेस देखील कुठेतरी अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेला मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 तर कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतील बाद. 2+ रनआउटची ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 35. 35 आणि 36चं लक्ष असेल. टार्गेट असेल 36चं.
या षटकामध्ये जर विचार केला तर आले फक्त आणि फक्त 4. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. कमलेशच्या वतीने पहिलं षटक हाताळलं गेलं, 5 धावेंचं होतं. 2 महत्त्वाचे विकेट कॅरी झाले. विराजच्या षटकामध्ये 14 आल्या, त्याने देखील 1 विकेट घेतली. थोडीशी मागणी ओव्हर होती ॲज कम्पेअर टू बाकीचे गोलंदाज. बाबू तिसऱ्या षटकामध्ये आले, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. महागडं षटक जे होतं त्याला निवडण्याचं काम, 2 महत्त्वाचे विकेट, त्यासोबत तिला 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर पांडू आले, पांडू यांनी देखील 7 धावा खर्च केल्या, 1 महत्त्वाची विकेट. आणि बाबूची आपण पाहू शकतो पुन्हा एकदा वर्णी लागली सेकंड स्पेलमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, जिथे त्यांनी 4 धावा खर्च केल्या. ओव्हरऑल जर बघायला गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 होती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर षटक क्रमांक ज्यावेळेस समाप्त झालं 2, त्यावेळेस धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली होती ती म्हणजेच 19, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर षटक क्रमांक 3 ज्यावेळेस समाप्त झालं 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24. त्यानंतर षटक क्रमांक 4 ज्यावेळेस समाप्त झालं धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली ती मात्र 31 विथ लॉस ऑफ 7 विकेट. आणि त्यानंतर ज्यावेळेस 5 षटकांची समाप्ती झाली धावसंख्या फलकावरती 35 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36चं लक्ष, टार्गेट 36 आपल्याला पाहायला मिळतंय पाटील प्रतिष्ठानसमोर. पैसे लागतात पण काम आता लाख रुपये तसं एकाला एक पण करता येत नाही. मी तर अख्ख्या गोष्टी लिहिल्यात कोणाचं कसं काय काय, कारण शेवटी अनुभव आहे. अनुभव आहे ना, आणि माणूस पैसा घेतो ना, तशा गोष्टी डिलिव्हर करतो. एक पण आपल्याकडून चूक नाही झाली ना, तुमच्याकडून झाली ना, याच्याकडून झाली ना, माझ्याकडून झाली. ठीक आहे, स्टेबल होतो आपण. एक पण येणार स्टेबल नाही, एक पण याला चूक नाही झाली. उलट तुम्हाला मला सांगायची गरज नाही लागली, मला याला सांगायची गरज लागायला लागली. ठीक सेपरेट करत होतो पण सगळ्यांची सेम. पाटील प्रतिष्ठान संघाला 36 धावांची गरज आहे. चला बॅटर्स मैदानावरती येत आहेत. मॅगी 11 टीम. आपण चला टॉस देखील करणार आहोत. सायराज 11, तन्मय दादा टॉस. चला आपण करतोय टॉस. सूर्यकांत आणि रवी वर्मा, विश्वकर्मा. चला आपण टॉस देखील करतोय. जय बोले मॅगी 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. सायराज 11, सायराज 11 टीम लगेच टॉससाठी यायचं आहे ही विनंती. मॅचमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला नामांकित 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं असेल. चला अमोल भाऊ टॉससाठी या. रोहित उपस्थित आहेत. मॅगी 11 जय बोले 11 संघाचे कॅप्टन. चला टॉस करून घेऊ आपण लगेच. मॅचला होती सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. पहिला बॉल शूट झालाय. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 0 पाहायला मिळेल. 36 लक्ष. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला रवी पाहायला मिळतील. सूर्यकांत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राहुल, राहुल विजयाची चाहूल देऊ शकतील का, पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला ट्रॅक करण्यात आलं मैदानावरती. एक्झॅक्टली इनसाइड द सर्कल ही चिकी सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक ओपन झाले. 1 ऑन द बोर्ड. धावफलक 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आमचे अत्यंत जवळचे मित्र
गोरखजी घोणे यांची उपस्थिती पाहायला मिळते. गोरख शेठ, आता शेठ माणूस झालाय तू. अंबानीची अपॉइंटमेंट लवकर मिळते पण तुझी अपॉइंटमेंट मिळत नाही. यावेळेस देखील आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, मात्र तरी देखील थोडीशी त्रुटी पाहायला मिळेल. वाईड बॉल पाहायला मिळेल. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती, कारण 2 बॉलवरती एकच धाव खर्च झाली होती आणि तुम्हाला तशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जर 36 धावा तुम्हाला डिफेंड करायचे तर. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. सूर्यकांत एक सेन्सिबल खेळाडू आहे, त्याला माहिती आहे की मैदानावरती माझं राहणं गरजेचं आहे. एखाद ओव्हर जरी डॉट आली, एखाद ओव्हरमध्ये देखील 2-3 रन आले तरी मला माझी विकेट वाचवणं गरजेचं आहे, कारण सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तभी तो लढेंगे वाचणं गरजेचं आहे. प्राऊड ऑफ अंबरनाथ मॅगी भाई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हिटमॅन अर्थातच आपल्याला मनीष देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. यावेळेस देखील रनआउटचा प्रयत्न, एक्झॅक्टली रनआउट पाहायला मिळतोय की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग होतं. सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोचली 3 या आकड्यावर. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो नॉट आउट पाहायला मिळतील. गाडीची तीक्ष्ण नजर पंचांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील पुल केलाय. डीप मध्ये फिल्डर बनतील दर्शक आणि दर्शक बनतील लिवाणे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी फलंदाज रवीच्या बॅटमधून सिक्सर. छत्तीस लक्ष आहे. प्रति षटकामागे 7.20 ही आस्किंग गती आणि जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते आतापर्यंत तरी. यावेळेस देखील स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये ही मिस्टेक पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. रवीच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिले धावसंख्या फलकावरती 9 पाहायला मिळते. थँक्यू डीजे. षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळेल. टॉस आपण करतोय. येस, टॉस करण्यात येईल. आपण टॉस देखील करतोय. चला, टॉस होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झालाय. टॉस कोण जिंकलाय? हुसेन पाहायला मिळत आहेत. अवनीश आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला दुसरं मार्गस्थ आहे. अवनीश पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती 2 ला होईल सुरुवात. मॅच वन्स अगेन ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओके, टॉस जिंकून मॅग 11 संघाने फलंदाजी चूज केली आहे. ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट आलेली फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतात. जे सूर्यकांत ओळखले जातात फार चांगल्या बॅटिंगसाठी. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या वतीने नेहमी आपल्याला पाहायला मिळालेत असे सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अवनीश. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल लॉंग लेगच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
आलेला दमदार चौकार पाहायला मिळतोय. खणखणीत 4 धावांसाठी हुसेनच्या बॅटमधून चौकार. 14 ऑन द बोर्ड. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न झाली. वन्स अगेन मिस्टेक. आता सूर्यकांत मैदानावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. विकेटचं पतन. सूर्यकांत बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्गस्थ. 14 धावा फलकावरती आड झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानावरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या क्रमांकावर जेम्स. मॅच विनिंग एफर्ट आणि शेवटच्या बॉलवरती 2 धाब्यांची गरज असताना विजयाचा सिक्सर ठोकणारा खेळाडू जेम्स आपल्याला पाहायला मिळेल. जेम्सच्या वतीने कशी कामगिरी असेल पाहणं इंटरेस्टिंग. हुसेन आणि जेम्स असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 15. धावसंख्या 15 पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. अवनीश आपल्याला पाहायला मिळते. जे अवनीश फार चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र लगी नजर फाईन लेगच्या दिशेला बॉल 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 थांबण्यात यश संपादित केलंय. एक्झॅक्टली 2 तर कंप्लीट झालेले आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. येस 3 धावा आणि 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जी मात्र 18. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. वेल स्टॉप जजमेंट पाहायला मिळालं. ज्यावेळेस तुम्ही बॉलवरती पाय टाकताना त्यावेळेस तुमचा पाय ट्विस्ट होण्याची शक्यता देखील जास्त असते आणि वेगाने ज्यावेळेस जातो त्यावेळेस थोडी अधिक असते. पण त्यासाठी प्रॉपर ॲक्सेसरीज शूज यूज असणं गरजेचं आहे. आणि मैदानावरती 3 धावा फलकावरती ॲड होतील. धावसंख्या 18. येस आम्ही एक्झॅक्टली तेच उल्लेख करत होतो की ट्विस्ट होतो पाय. चला जा आशिष भावा. चान्स मिळालाय आणि या गोष्टी काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. तीन धावा फलकावरती 8. धावसंख्या 18. 18 झाले अजून 18ची आवश्यकता. 19 बॉल 18. 19 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अवनीश आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील चांगला बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. बॉल आलाय डॉट. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एक्झॅक्टली आउट. येस कोण आउट. बॅटची एज कट कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट्स पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद होतील. 18 धावा धावफलकावरती आणि अजून एक धक्का आपल्याला बसत असताना पाहायला मिळतोय. मयूर आला नवीन बॅटर. यावरला 1 5 6 9 बरोबर दादा. 9 एक पण मिस्टेक नाही झाली कुणाकडून. आता आपण सांगायची पण गरज नाही लागली. मयूर
सगळे बाबू आहेत, सगळ्या टीम मध्ये बाबू आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉई युनियन अंबरनाथचे अध्यक्ष प्रेसिडेंट माननीय श्री बाबू अय्यप्पा सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 18, अजून देखील 3 षटक 18ची आवश्यकता. राहुल विजयाची चाहूल देणारी गोलंदाजी करतील का हे देखील पाहणं. येस सर. वन प्लेयर शॉट घेऊन कदाचित खेळत असतील. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळतोय कट करत असताना एक्झॅक्टली पंच आम्हाला कळवत आहेत की नो बॉल आहे. 2 तर कंप्लीट झालेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. येस, नो बॉल. एक्झॅक्टली स्क्वेअर लेग मध्ये 3 खेळाडू आहेत सर, हेच कळवत असताना नो प्लस 3. नो प्लस 3 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राजशेखर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते ऑर्डनन्स एम्प्लॉई युनियन अंबरनाथचे प्रेसिडेंट बाबू यल्लप्पा सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करायचा आहे. भागना जरूरी है, रन बनाने हे तो भागना जरूरी है दोस्त. सकाळी वाघ देखील विचार करतो मी आज पळालो नाही मला शिकार भेटणार नाही, मी मरून जाईल. आणि हरिण देखील विचार करतो मी पळालो नाही वाघ माझा शिकार करेल. रोज प्रत्येकाला पळावं लागतं. यावेळेस देखील कट करत असताना मैदानावरती आता रनआउटचा प्रयत्न केला जाईल, मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन मयूर शकेचा अंत. जर बघायला गेलं तर 2 नावांनंतर एक तर बाबू आपल्याला नक्की बघायला मिळतो. बाबू 11 ची आपण एक पोल खेळू शकतो पुढच्या वर्षी. बाबू 11 असा एक पोल आपण बनवू, त्याच्यामध्ये फक्त बाबू नावाचे माणसं खेळतील. भरपूर सारे खेळाडू आहेत पहिल्या मॅच पासून. स्विच करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. बॉल डॉट बॉल पाहायला मिळेल.
तेजस पाहायला मिळत आहेत. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. रिक्वायर्ड राईड टाकती कमी आहे. 10ची आवश्यकता आहे. 14 मध्ये 10, 15 मध्ये 10 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस फक्त टर्न करत असताना दिशा दाखवली. बॅटचा पेज ओपन केलं कव्हरच्या दिशेला. अगदी ड्राईव्ह करत असताना मैदानावरती 27 धावा फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळत आहेत. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं त्यावेळेस 9 धावा होत्या. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं त्यावेळेस देखील 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या एक्झॅक्टली. आता षटक क्रमांक तिसरं मैदानावरती सुरू आहे. ऑन साईडला टर्न केलाय. मिस्टेक पाहायला मिळतीये. कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. जेम्सच्या खेळीचा अंत. जेम्स बॅक टू दी पवेलियन. तेजसच्या खेळीचा अंत. तेजस बाबू दोनों है, एक ही है. अभी तो 0 पे आउट हो गया. अभी मत दे उसको मैच. एक रन काढलेला बाबू बाबूने. हाँ जेम्स आहे अजून मैदानावर. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. राहुल, कमलेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती असतील. सिंगल ॲड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. ते म्हणजेच तिसरं धावसंख्या 29 पाहायला मिळेल. 11 आले या षटकामध्ये. 11 आले. येस, 1 विकेट आणि 11 धावा फलकावरती ॲड होत असताना पाहायला मिळाल्या. 7ची आवश्यकता 12 मध्ये. 12 मध्ये 7, 7-12 हे इक्वेशन आहे. मात्र या मॅचचा 7-12 कुठला संघ कुठल्या संघाच्या नावावरती करेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 12 मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 घेऊन विजय बाबू. विजय 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 पाहायला मिळतील. पुढच्या वर्षी आहे ना एंट्री होत नसतील ना, आपण बाबू नावाच्या माणसांचा पोल घेऊ. तुम्हाला टीमा कमी पडतील इतक्या एंट्री होतील. बाबू 11. ऑन साइडला टर्न केल्या मैदानावरती. फक्त दिशा दाखवली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार विजयच्या विरोधामध्ये. फलंदाजच्या बॅटमधून अर्थात जेम्सच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. 33 धावा. 11 मध्ये विजयासाठी 3ची आवश्यकता. चला मॅगी सर आणि संपूर्ण टीम आपण प्लेयर्स डगआउटकडे यायचंय. मॅगी भाऊ, संपूर्ण टीम प्लेयर्स डगआउटकडे आपण लगेच आपण खेळाडू कक्षाचा देखील ताबा घ्यायचा आहे. सायराज 11 फिल्डिंगसाठी आपण रेडी राहा. टीम सायराज 11 मॅगी सर आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित आहे. मॅचसाठी रेडी या. फक्त दिशा दाखवली. मैदानावरती सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. पॉईंटचा खेळाडू स्वीपर कव्हरमध्ये जोपर्यंत येईल एका टाइममध्ये फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 34. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 मध्ये फक्त 2. 9 मध्ये 2ची आवश्यकता.
यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न केल्या मैदानावरती सिंगल पाहायला मिळते. एका धाबीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 35 स्कोरसार लेवल. आता 8 मध्ये 1 ची आवश्यकता. 8 बॉल आणि 1 हे इक्वेशन पाहायला मिळेल. मॅगी सरांच्या विषयी मी एक गोष्ट नक्की म्हणेल की फार डिसिप्लिन खेळाडू आहेत त्यांच्या टीममध्ये आणि स्वतः डिसिप्लिन फॉलो करतात. एका हाकेवरती त्यांनी त्याची संपूर्ण टीम प्लेयर्सच्या डगआउटमध्ये पाहायला मिळते, उपस्थित आहे. सो मी नेहमी म्हणतो की जर तुम्ही क्रिकेटची रिस्पेक्ट कराल ना, क्रिकेट तुमची रिस्पेक्ट करून देतो. यावेळेस आलाय सिक्सर. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम पाटील प्रतिष्ठान संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत ते म्हणजेच टीम आंध्रपाडा संघाचा. चला आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला बळणार आहोत. नो डाऊट ॲट ऑल मॅन ऑफ द मॅच बाबू पाहायला मिळेल. जबरदस्त कामगिरी करणारा बाबू सामन्याचा सामनावीर. येस 2 ओव्हर 9 रन आणि 2 विकेट. चला बाबू सामन्याचे सामनावीर पाहायला मिळतील.